जादूचे बदक. एके दिवशी एका शेतकऱ्याला त्याच्या शेतात एक बदक सापडते. त्याला इजा झाली असते. तो शेतकरी त्या बदकाला घरी आणतो आणि त्याची मलमपट्टी करतो. त्याला खायला प्यायला देतो. दुसऱ्या दिवशी ते बदक एक सोन्याचे अंड देते. शेतकरी खूप खुश होतो. ते अंडे तो बाजारात जाऊन विकतो. त्याला खूप पैसे मिळतात. इतके पैसे बघून तो विचार करतो, रोज एक अंड त्या बदकाने दिलं तर मी लवकरच श्रीमंत होईन. त्याच्या मनात एक दुष्ट कल्पना येते. या बदकाच्या शरीरातील सर्व सोन्याची अंडी आपल्याला मिळाली तर आपण एकदम श्रीमंत होऊ. दुसऱ्या दिवशी शेतकरी एका मोठ्या सुरीने बदकाचे पोट चिरतो आणि त्याला मारून टाकतो. पण त्याला अंडी काही सापडत नाही. त्याला अतिशय दुःख होते. इथून पुढे त्याला कधीच सोन्याचे अंडे मिळणार नाही. या गोष्टीचा त्याला पश्चाताप होतो. कथेचं तात्पर्य, अतिलोभ नाशाला कारणीभूत ठरतो. जादुई गाय. एका गावात राघव नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याच्याकडे फारशी जमीन किंवा साधन नव्हती, पण तो कष्टाळू आणि प्रामाणिक होता. राघवची बायको आणि मुलं यांना तो कधीतरी खूप मेहनत करून एक वेळ जेवू घालायचा. एके दिवशी तो जंगलात लाकूड तोडायला गेला होता. काम करताना त्याला एका झुडपाजवळ एक चमत्कारिक गाय सापडली. गायीच्या शरीरावर पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच्या सुंदर पट्ट्या होत्या. ती अतिशय शांत होती आणि राघवकडे प्रेमाने पाहत होती. राघवला वाटलं की गाय हरवली असावी. तो गायीच्या मालकाला शोधण्यासाठी आपल्या घराजवळ घेऊन येतो. परंतु रात्री राघवला स्वप्न पडतं. त्या स्वप्नात गाय म्हणाली, मी एक जादुई गाय आहे. तुझ्या प्रामाणिकपणामुळे मी तुझ्या मदतीला आली आहे. मी तुला रोज दूध देईन आणि त्या दुधातून तुला खूप धन व संपत्ती मिळेल. पण लक्षात ठेव, हा लोभाने वापरू नकोस. राघवने दुसऱ्या दिवशी गाईचं दूध काढलं आणि बाजारात विकायला नेलं. ते दूध इतकं शुद्ध आणि गोड होतं की काही दिवसातच लोक ते चवीने विकत घेऊ लागले. राघवच्या घरात आनंद आणि समृद्धी नांदू लागली. एके दिवशी त्याच्या लोभी शेजारी विठूने गायीची जादू पाहिली आणि तिला चोरायचं ठरवलं. पण जादुई गाय विठूच्या स्वार्थी विचारांमुळे गायब झाली. यामुळे राघवला खूप दुःख झालं. पण तो देवाचा आभार मानत म्हणाला की त्याला मिळालेलं सुख आणि समाधान पुरेसं होतं. कथेतून धडा, आपल्या प्रामाणिकतेला आणि निस्वार्थ वागणुकीला नेहमीच फळ मिळतं. एक जादुई घंटा. खूप वर्षांपूर्वी एका सुंदर गावात आकाश नावाचा एक चुणचुणीत मुलगा राहत होता. आकाश खूप मनमिळाऊ होता आणि मदतीसाठी नेहमी तयार असे. गावाच्या बाहेर एका जुन्या वटवृक्षाखाली एक प्राचीन घंटा लपवलेली होती, जिला जादुई घंटा म्हणत असत. असे म्हणत की जो मनापासून इच्छित असेल आणि पवित्र हृदयाने घंटा वाजवेल, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आकाशाने त्या घंटेबद्दल ऐकलं होतं, मात्र तिथेपर्यंत पोहोचण्यासाठी एक कठीण आणि खडकाळ रस्ता पार करावा लागत असे. बरेच लोक तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करत, पण जादुई घंटा नेहमी गुपित राहायची. एके दिवशी आकाशाने ठरवले की तो त्या घंटेपर्यंत जाईल. त्याने धीर आणि चिवटपणा दाखवून सारा खडतर रस्ता पार केला. तो वटवृक्षाजवळ पोचला आणि घंटा वाजवली. ती जादुई घंटा होती. अचानक प्रकाश झळकला आणि एक सौम्य आवाज त्याला म्हणाला, तुझ्या शुद्ध हृदयासाठी तुझ्या इच्छांची पूर्तता केली जाईल, पण तुझ्या इच्छेत इतरांचा कल्याण पाहिजे. आकाशाने
विचारपूर्वक आपली इच्छा व्यक्त केली. माझ्या गावाला भरपूर पाणी, अन्न आणि सुख समृद्धी मिळो. घंटेचा चमत्कार झाला आणि गाव खऱ्या अर्थाने नंदनवन बनले. कथेचा बोध: शुद्ध हृदयाने केलेले प्रयत्न यशस्वी होतात. स्वार्थापेक्षा परमात्माचा विचार करणाऱ्याला सदैव यश मिळते. प्रामाणिक लाकूड तोड्या. एका गावात एक लाकूड तोड्या राहत होता. एके दिवशी तो दुपारी लाकूड तोडण्यासाठी नदीजवळ एक मोठं झाड होतं तिथे जातो. झाड तोडत असताना त्याची कुऱ्हाड चुकून पाण्यात पडते. लाकूड तोड्या निराश होतो. तो नदीजवळ बसतो आणि खूप रडू लागतो. नदीची देवी त्याचे रडणे ऐकते. ती त्याच्या समोर प्रकट होते आणि विचारते, का रे, का रडत आहेस बाळा तू? लाकूड तोड्या देवीला गमावलेल्या कुऱ्हाडीबद्दल सांगतो. देवी अदृश्य होते आणि नदीतून परत येते. तिच्या हातात सोन्याची कुऱ्हाड असते. ती लाकूड तोड्याला दाखवते. लाकूड तोड्या नम्रपणे म्हणतो, देवी, ही माझी कुऱ्हाड नाही. मग देवी त्याला चांदीची कुऱ्हाड दाखवते. पुन्हा तो नकारार्थी मान डोलवतो आणि म्हणतो, ही देखील नाही. नंतर देवी त्याला लोखंडाची कुऱ्हाड दाखवते. लाकूड तोड्या म्हणतो, होय, हीच माझी कुऱ्हाड आहे माता. तो खुश होतो. देवी म्हणते, तुझा प्रामाणिकपणा मला आवडला. या तिन्ही कुऱ्हाडी तुलाच ठेव. कथेचा बोध: नेहमी खरे बोलावे. मिडास राजाची गोष्ट. दूर देशी मिडास नावाचा राजा राहायचा. त्याच्याजवळ खूप संपत्ती होती. त्याच्या राज्यात सगळे सुखाने राहायचे. तरीही तो सदा दुःखी असायचा. त्याला आणखीन सोन्याची अपेक्षा असायची. एके दिवशी मिडासच्या बागेत देव प्रकट होतात. त्याला म्हणतात, तू एवढा दुःखी का आहेस? मिडास हात जोडून म्हणतो, मला सोनं आवडतं. माझी अशी इच्छा आहे की माझ्या आजूबाजूला सोनाच सोनं असावं. देव म्हणतात, तुझी इच्छा मी लगेच पूर्ण करतो. तू ज्याला पण हात लावशील ते सोनं होईल. तथास्तु. मिडास राजा त्याच्या गुलाबाच्या झाडाला हात लावतो. गुलाब लगेच सोन्यामध्ये बदलते. तो आनंदी होतो आणि अख्खी बाग सोन्याची करतो. काही वेळाने त्याच्या जेवणाची वेळ होते आणि तो जेवायला बसतो. पोळीचा तुकडा तोडायला हात लावतो तर पोळी सोन्याची होऊन जाते. थाळीतील सर्व अन्न सोन्याचे होते. तो चिडतो, वैतागतो, पण त्याला जेवता काही येत नाही. त्याची अशी अवस्था बघून त्याची मुलगी त्याला मिठी मारायला येते. मिडास त्याच्या मुलीला हात लावतो. त्या क्षणात ती सोन्याची होते. मिडास जोर जोरात रडायला लागतो. हे मी काय केलं? मी एवढा लोभी कसा झालो? अचानक देव तिथे प्रकट होतात. अरे राजा, तो रडत का आहेस? तुझ्या चारी बाजूला सोनं आहे ना? तू तर खूप खुश पाहिजेस. तुझी इच्छा पूर्ण झाली आहे. मिडास देवाच्या पाया पडतो. नको मला सोनं, मी लोभी झालो. माझी मुलगी माझी संपत्ती आहे. कृपा करून हा वरदान तुम्ही परत घ्या आणि माझ्या मुलीला परत जिवंत करा. देव म्हणतात, तथास्तु. सर्व काही आधीसारखे होते. मिडास राजा आपल्या मुलीला मिठी मारतो आणि देवाला धन्यवाद म्हणतो. कथेचं तात्पर्य: माणसाने लोभ करू नये.